गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत पक्षीय भेद जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र येत शाहू आघाडी निर्माण केली. या आघाडीनं सत्तांतर घडवलं. त्यानंतर गोकुळ दूध संघाचा कारभार सुरळीतपणे सुरू असतानाच नव्या अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर गोकुळच्या दुधाला उकळी फुटली. संघ चांगल्या पद्धतीनं चालवण्यासाठी राज्य सरकारचं सहकार्य हवं, त्यामुळे गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा हवा असं सांगत मावळते अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी ठरल्यानुसार राजीनामा द्यायला नकार दिल्यानंतर गोकुळ दूध संघातला राज्यस्तरीय नेत्यांचा हस्तक्षेप उघड झाला. अखेर नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह शाहू आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणून नव्हे तर शाहू आघाडी म्हणून लढवल्यामुळं ठरल्याप्रमाणे डोंगळेंनी राजीनामा द्यावा अशी भूमिका घेतली. सर्व संचालकांनी सुद्धा हीच भूमिका घेतली. त्यामुळे अखेर डोंगळेंनी राजीनामा दिला. डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर शाहू आघाडीच्या नेत्यांसह संचालकांच्या चर्चेतून अध्यक्षपदाची माळ संस्थापक आनंदराव पाटील सुवेकरांचे पुत्र शशिकांत पाटील सुवेकर यांच्या गळ्यात पडणार असं जवळपास निश्चित झालं होतं. परंतु काल गुरुवारी सायंकाळी शाहू आघाडीचे नेते जिल्हा बँकेत चर्चेसाठी एकत्र आले. या चर्चेत अध्यक्षपदासाठीचं नाव बंद लिफाफ्यातून संचालक मंडळाच्या बैठकीच्या ठिकाणी पोहोचेल असं निश्चित करण्यात आलं. त्यानुसार आज सकाळी आमदार सतेज पाटील यांनी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे नव्या अध्यक्षांच्या नावाचा बंद लिफाफा सुपूर्द केला. अध्यक्ष निवडीपूर्वी सत्ताधारी संचालकांची बैठक झाली. या बैठकीला मावळते चेअरमन अरुण डोंगळे, संचालक सुजित मिणसेकर, बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील सुवेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अजित नरके, प्राध्यापक किसन चौगले, नवीद मुश्रीफ, अभिजित तायशेटे, रणजित पाटील, नंदकुमार ढेंगे, करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, SR पाटील, अमरीश घाटगे, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, अंजना रेडेकर, स्वीकृत संचालक युवराज पाटील, RK मोरे, मुरलीधर जाधव उपस्थित होते. दुपारी 2:30 वाजता सर्वजण एकत्रितपणे अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी सभागृहात पोहोचले. दुपारी 3 वाजता अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी नवीद मुश्रीफ यांचं नाव सुचवलं, तर मावळते अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अनुमोदन दिलं. निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी सगळ्या नेते मंडळींच्या सहकार्यानं आपणाला तरुण वयात मोठी जबाबदारी मिळाली असून आघाडीच्या सर्व नेत्यांच्या विश्वासाला पात्र राहून कारभार करू अशी ग्वाही दिली. माझ्यावर अत्यंत विश्वास टाकला ते आमचे सर्व संचालक मंडळाचे सहकारी सर्वांचं, तसेच खास करून विश्वास पाटील आबाजी आणि अरुण डोंगरे साहेब यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे आणि तमाम दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे की फार मोठी जबाबदारी तिने माझ्यावर टाकली आणि ज्येष्ठांच्या पासून एकदम मी सगळ्यात कमी वयाचा चेअरमन या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी झालेलो आहे. अशीच साथ मला भविष्यामध्ये सर्व संचालक मंडळाची राहावी यासाठी मी सर्व माझ्या संचालक सहकाऱ्यांना मी विनंती करतो. माझं काय चुकत असेल तर मला त्याच वेळी त्यांनी सर्वांनी मला अवगत करावं. मी निश्चितपणे त्यामध्ये बदल करून घेईन. परंतु दूध संघ हा अत्यंत शिखराच्या यशाच्या डोंगरापर्यंत पोहोचलेला आहे. अजून पुढं फार मोठी आव्हानं आहेत. त्या आव्हानं पेलण्याची ताकद आई अंबाबाई आम्हा सर्वांना देऊ दे, अशा आशीर्वाद आम्हाला सर्वांना मिळू दे. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर असलेले संचालक शशिकांत पाटील सुवेकर आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांनी दिलेला निर्णय मान्य असल्याचं सांगितलं. शाहू आघाडी परिवर्तनामध्ये जे काय आम्ही निवडून आलो सगळे, त्यामध्ये काय नेते मंडळी जो निर्णय घेतात तो सगळ्यांनी मान्य केला. सभासद हे गोकुळच्या पाठीशी ठामपणे राहिलेले आहेत, त्यामुळे गोकुळ सक्षम आहे आणि जो आतापर्यंत निर्णय घेतला तो सभासदांनी मान्य केलेला आहे. त्या पद्धतीने कारभार गोकुळ चाललेला आहे आणि बिननिवड झालेली आहे. त्यामुळे काय आता विषय जे आम्ही स्थापन केली शेतकरी सेवा परिवर्तन आघाडी, राज्यातील शेतकरी परिवर्तन आघाडीच्या आघाडीचा चेअरमन झालेला आहे. निवडीनंतर नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.